मोठी बातमी। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एबीपी माझावर अतिशय मोठा गौप्यस्फोट केला। महाविकास आघाडीसोबत चर्चा सुरू असताना 5 वर्ष भाजपसोबत न जाण्याचं आश्वासन देण्यास संजय राऊतांनी नकार दिला आणि त्यामुळेच आमची चर्चा फिसकटली असं प्रकाश आंबेडकर म्हणाले। एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा या विशेष कार्यक्रमामध्ये प्रकाश आंबेडकर बोलत होते। होता 5 जागेचा प्रस्ताव प्रेस आम्हाला सांगत होती, पण मग तुम्हाला कोणी कम्युनिकेट केलं नाही? अजिबात कम्युनिकेट केलेलं नाहीये। त्यांना आम्हाला असं ज्यावेळेस अटी टाकल्या या सगळ्या ज्या आहेत त्याच्यापैकी बीजेपी बरोबर न जाण्याची जी अट आहे ही पचणारी अट नव्हती। त्याच्यामुळे असं हा माणूस आणि हा पक्ष बाहेर गेलेला बरा म्हणून ते 2 जागेवरती बसले होते आणि सांगणारा जे होतं ते संजय राऊत होते। अच्छा, नाही पण मग संजय राऊतांनी असं तुम्हाला स्वतः सांगितलं की ते 5 वर्ष आम्ही भाजप बरोबर जाणार नाही याच्यावर आम्ही त्यांनी स्वतःहून सांगितलं आम्ही लेखी देऊ शकणार नाही, आमचे दरवाजे आम्ही बंद करणार नाही। आणि असंच राष्ट्रवादीकडनं सांगितलं गेलं? इंडिकेशन्स होते। कुणाला सांगितलं हे? जाहीर मीटिंग मध्ये। तेव्हा भाजपसोबत चर्चेची दारं बंद करणार नाही अशी राऊतांची भूमिका होती। भाजपसोबत न जाण्याचं आश्वासन देण्यास राऊतांनी नकार दिला होता आणि त्यामुळेच आमची बोलणी जी आहेत ती फिसकटली असा एक मोठा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा या निवडणूक विशेष कार्यक्रमामध्ये केलेला आहे। तेव्हा महाविकास आघाडीसोबत एकीकडे चर्चा सुरू होती, मात्र दुसरीकडे 5 वर्ष भाजपसोबत न जाण्याचं आश्वासन देण्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नकार दिला आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आमची चर्चा फिसकटली असा एक मोठा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकरांनी केलेला आहे। त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर संजय राऊत काही स्पष्टीकरण देतात का, काही उत्तर देतात का, ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे अतिशय सूचक आणि मोठं असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे। भाजपसोबत चर्चेची दारं बंद करणार नाही अशी राऊतांची भूमिका असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले। आपल्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत। दानवेजी, प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले ते आपण ऐकूया आणि त्यानंतर मग मी तुमची प्रतिक्रिया घेतो। तो 2 जागेचा प्रस्ताव होता, 5 जागेचा प्रस्ताव प्रेस आम्हाला सांगत होती, पण मग तुम्हाला कोणी कम्युनिकेट केलं नाही? अजिबात कम्युनिकेट केलेलं नाहीये। त्यांना आम्हाला असं ज्यावेळेस अटी टाकल्या या सगळ्या ज्या आहेत त्याच्यापैकी बीजेपी बरोबर न जाण्याची जी अट आहे ही पचणारी अट नव्हती। त्याच्यामुळे असं हा माणूस आणि हा पक्ष बाहेर गेलेला बरा म्हणून ते 2 जागेवरती बसले होते आणि सांगणारा जे होतं ते संजय राऊत होते। अच्छा, नाही पण मग संजय राऊतांनी असं तुम्हाला स्वतः सांगितलं की ते 5 वर्ष आम्ही भाजप बरोबर जाणार नाही याच्यावर आम्ही त्यांनी स्वतःहून सांगितलं आम्ही लेखी देऊ शकणार नाही, आमचे दरवाजे आम्ही बंद करणार नाही। आणि असंच राष्ट्रवादीकडनं सांगितलं गेलं? इंडिकेशन्स होते। कुणाला सांगितलं हे? जाहीर मीटिंग मध्ये। अंबादास दानवे आहेत आपल्यासोबत विरोधी पक्षनेते। दानवेजी, तुम्ही आंबेडकरांचं वक्तव्य ऐकलेलंच आहे। आमचे दरवाजे भाजपसाठी आम्ही बंद करणार नाही असं संजय राऊतांनी चर्चा सुरू असताना म्हटल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणतायत। आपली प्रतिक्रिया?